जळगाव जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये काल बेमोसमी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे अवकाळी पावसाचा फटका अनेक तालुक्यांमधील पिकांना बसलेला आहे. आपण आता जळगाव तालुक्यातल्या ममुराबाद या गावात आहोत आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे पिकं या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. अ, रब्बी हंगाम सध्या सुरू आहे आणि रब्बी हंगामाच्या अखेरीला जे आहे काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच अनेक तालुक्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली आणि या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा जो आहे पिकांना मोठा फटका बसलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे मक्याचं पीक आहे आणि हे मक्याचं पीक जे आहे पूर्ण या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे. जवळपास 2 ते 2.5 एकरावरचा हा मका होता आणि या मक्याचं पीक जे आहे आपण पूर्णतः झोपलेलं या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. जळगावचा जर विचार केला तर जळगाव तालुक्याबरोबरच धरणगाव असेल, चोपडा असेल, तसेच एरंडोल या 4 तालुक्यांमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे गारपीट देखील झाली आणि गारपिटीबरोबरच वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा जो आहे पिकांना मोठा फटका बसलेला आहे. आता रब्बी हंगामाचा हा अखेरची वेळ होती. यामुळे अनेक पिकं जी होती या ठिकाणी काढणीला आलेली आहेत. तर अनेक पिकं जी होती बहरलेली देखील होती. मात्र या पिकांचा जो आहे मोठं नुकसान जे आहे या अवकाळी पावसामुळे झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामामध्ये शेतकरी सावरत असताना आता रब्बी हंगामाच्या अखेरीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे आता शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला असून शेतकऱ्यांकडून या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.